मी अभिजित पाटील माढा साहेब, माझ्या मतदारसंघात माढा तालुक्यामध्ये उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठे 123 TMCचं धरण आहे। परंतु माझ्या माढा शहराला गेल्या 301 वर्षामध्ये 365 दिवसात फक्त 31 वेळा प्यायला पाणी मिळाले आणि त्यामुळं तिथं पाण्याची जी पाईपलाईन आहे ती अत्यंत खराब झाली आहे। तर त्याच्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे, तर नवीन पाईपलाईन आणि त्याची सर्व अंमलबजावणी व्हावी। माढा उजनी धरण संपल्यानंतर पहिल्याच अंतरावरती आलेगाव म्हणून गाव लागतं आणि सुस्ते याचे बंधाऱ्यासाठी 2019ला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी आश्वासन दिलं होतं, परंतु ते अजून पूर्तता झाली नाही आणि सीना माढा उपसा सिंचन योजना गेले 30 वर्ष झालं सुरू आहे। परंतु तुळशी असेल, बावी असेल, परितेवाडी असेल, परिता असेल, करकमचा शिवकालीन तलाव असेल आणि त्याचबरोबर आमचे मानेगावची खैरा उपसा सिंचन योजना असेल, जाधववाडी, बैरागवाडी अशा गावांना पाण्यासाठी खूप वणवण करावं लागते आणि त्याच्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये अजून देखील तो प्रश्न सुटला नाही। आणि मग आता हे पाण्याच्या प्रश्नासाठी सोडण्यासाठी सुप्रमा आपल्याकडे सादर केलेली आहे, तर त्याला मान्यता देऊन आम्हाला त्या ठिकाणी ही गेले 30 वर्ष झालं योजना सुरू आहे, परंतु याला आवश्यक असणारा निधी वेळेवर मिळत नाही आणि तो निधी जर वेळेवर मिळाला तर ही गावं साहेब, तुळशी गाव असं आहे की ज्या गावाला जमीन मोठी आहे आणि फक्त 800 मीटर त्या ठिकाणी पाईपलाईन टाकायची राहिली आहे आणि 800 मीटर पाईपलाईन जर टाकली तर त्या गावाच्या पाण्याचा 7 ते 8 तळी भरून निघतात। परंतु तिथली परिस्थिती अशी आहे साहेब, या सभागृहाला सांगायला की त्या गावातल्या मुलांची लग्न होत नाहीत का, तर त्या गावाची परिस्थिती पाणी नाही। उद्या जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी आलं तर साहेब आपल्याला देखील आमंत्रित करू आणि सामुदायिक विवाह सोहळा होईल, इतकी मुलं लग्नाची राहिलीत त्या गावातली आणि त्या गावाला पाणी देण्यासाठी गेले 30 वर्ष झालं आपण सरकार म्हणून काम करू शकलो नाही, तर ते पाणी आणण्यासाठी आम्हाला योग्य तो निधी देऊन तरतूद करून ह्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा। उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप व्हावं म्हणून त्या ठिकाणी सरकारकडे अभिभाषणात देखील तो मुद्दा होता, परंतु त्याच्यावरती निधीची उपलब्धता प्रत्यक्षात झाली, परंतु काम मात्र अजून चालू नाही।